हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ अ रे ऑफ होप. फ्रेंड्स, रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य. लेट्स डू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. फ्रेंड्स, आजही परत मी तुमच्यासाठी नवीन सेंटेन्सेस घेऊन आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट सेंटेन्स. तू नेहमी बोलत असतोस. तू नेहमी बोलत असतोस. यू आर ऑलवेज टॉकिंग. यू आर ऑलवेज टॉकिंग. मत्सर करू नका. डोंट बी जेलस. डोंट बी जेलस. नेक्स्ट सेंटेन्स. काल रात्री मी स्वयंपाक केला नाही. काल रात्री मी स्वयंपाक केला नाही. आय डिडंट कुक लास्ट नाईट. आय डिडंट कुक लास्ट नाईट. स्वार्थी होऊ नका. डोंट बी सेल्फिश. डोंट बी सेल्फिश. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. नेक्स्ट सेंटेन्स. तू अजूनही खेळत आहेस. तू अजूनही खेळत आहेस. यू आर स्टील प्लेइंग. यू आर स्टील प्लेइंग. मी त्याची काळजी घेईन. मी त्याची काळजी घेईन. आय विल टेक केअर ऑफ इट. आय विल टेक केअर ऑफ इट. नेक्स्ट सेंटेन्स. उद्धट होऊ नका. उद्धट होऊ नका. डोंट बी रूड. डोंट बी रूड. नेक्स्ट. लाजू नकोस. लाजू नकोस. डोंट बी शाय. डोंट बी शाय. नेक्स्ट. मी त्यात भाग घेणार नाही. मी त्यात भाग घेणार नाही. आय वोंट टेक पार्ट इन इट. आय वोंट टेक पार्ट इन इट. मी त्यासाठी पैसे देईन. आय विल पे फॉर इट. आय विल पे फॉर इट. ते आश्चर्यकारक आहे. दॅट्स अमेझिंग. दॅट्स अमेझिंग. मी तुला समजतो. म्हणजेच आय फील यू. आय अंडरस्टँड यू ऐवजी आय फील यू हे ॲडव्हान्स आहे. नेक्स्ट. तो काल संध्याकाळी 5 वाजता अभ्यास करत होता. ही वॉज स्टडिंग ॲट 5 PM. ही वॉज स्टडिंग ॲट 5 PM. नेक्स्ट. मी यापूर्वी पिझ्झा खाल्ला नाही. आय हॅव नॉट ईटन अ पिझ्झा बिफोर. आय हॅव नॉट ईटन अ पिझ्झा बिफोर. नेक्स्ट. पुन्हा भेटू यासाठी सी यू लेटर आणि ॲडव्हान्समध्ये कॅच अप. कॅच अप असं आपण वापरू शकतो. नेक्स्ट. हरकत नाही. नेवर माइंड किंवा इट्स ओके. नेवर माइंड किंवा इट्स ओके. नेक्स्ट. माझ्याकडे पैसे नाहीत. आय एम ब्रोक किंवा आय डोंट हॅव मनी. आय एम ब्रोक किंवा आय डोंट हॅव मनी. नेक्स्ट. मी त्यात भाग घेईल. मी त्यात भाग घेईल. आय विल टेक पार्ट इन. आय विल टेक पार्ट इन. तुला हरकत आहे का? म्हणजेच डू यू माइंड आपल्याला पोलाईट रिक्वेस्ट करायची असेल तर आपण डू यू माइंड या सेंटेन्सचा उपयोग करून पोलाईट रिक्वेस्ट करू शकतो. पहा कसं वाक्य होईल. तुमची काय हरकत आहे का जर मी तुमच्यासोबत दुपारच्या जेवणात सामील झालो? डू यू माइंड इफ आय जॉईन यू फॉर लंच. डू यू माइंड इफ आय जॉईन यू फॉर लंच. नेक्स्ट सेंटेन्स बघा. तुमची काय हरकत आहे का मी आज लवकर निघालो तर? डू यू माइंड इफ आय लिव्ह अर्ली टुडे. डू यू माइंड इफ आय लिव्ह अर्ली टुडे. अशा प्रकारे आपण सेंटेन्स मोठंसुद्धा बनवू शकतो. आणि फ्रेंड्स, डू यू माइंड नंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही अनेक वाक्य बनवू शकता. नेक्स्ट. मी फक्त ते बनवले. आय जस्ट मेड इट. आय जस्ट मेड इट. नेक्स्ट. मला बाहेर जायला आवडेल. आय वूड लव टू गो आऊट. आय वूड लव टू गो आऊट. काळजी घ्या. बी केअरफुल. बी केअरफुल. ते टेबलावर ठेवा. पुट इट ऑन द टेबल. पुट इट ऑन द टेबल. तुम्ही मला 1 मिनिट देऊ शकता का? कुड यू गिव मी अ मिनिट. कुड यू गिव मी अ मिनिट. नेक्स्ट. तुम्ही मला सुचवू शकता का? कुड यू सजेस्ट मी. कुड यू सजेस्ट मी. मला वाटते की तुमची चूक होऊ शकते. आय थिंक
यू माईट बी मिस्टेकन. आय थिंक यू माईट बी मिस्टेकन. नेक्स्ट, तुम्ही उपलब्ध असताना मला कळवा. लेट मी नो व्हेन यू आर अवायलेबल. लेट मी नो व्हेन यू आर अवायलेबल. तुम्ही मला अहवाल पाठवू शकता का? कुड यू सेंड मी द रिपोर्ट. कुड यू सेंड मी द रिपोर्ट. नेक्स्ट, मला खात्री नाही की ही चांगली कल्पना आहे. आय एम नॉट शुअर दॅट्स अ गुड आयडिया. आय एम नॉट शुअर दॅट्स अ गुड आयडिया. तो रोज रात्री पुस्तक वाचतो. ही रीड्स बुक एव्हरी नाईट. ही रीड्स बुक एव्हरी नाईट. नेक्स्ट, मी ख्रिसमसच्या दिवशी काम करत नाही. आय डोंट वर्क ऑन ख्रिसमस डे. आय डोंट वर्क ऑन ख्रिसमस डे. तुमच्याकडे कार आहे का? हॅव यू गॉट अ कार. हॅव यू गॉट अ कार. नेक्स्ट, माझ्याशी बोलू नकोस. डोंट टॉक टू मी. डोंट टॉक टू मी. काय चालले होते? काय चालले होते? व्हॉट वॉज गोईंग ऑन. व्हॉट वॉज गोईंग ऑन. नेक्स्ट सेंटेन्स, जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा मला खूप आनंद झाला. आय वॉज व्हेरी हॅपी व्हेन आय सॉ हर. आय वॉज व्हेरी हॅपी व्हेन आय सॉ हर. दार उघडू नका. डोंट ओपन द डोअर. डोंट ओपन द डोअर. कार धुवू नको. डोंट वॉश द कार. डोंट वॉश द कार. तो खोटं बोलत होता. ही वॉज टेलिंग लाय. ही वॉज टेलिंग लाय. नेक्स्ट, तिथे जा. गो देअर. गो देअर. नेक्स्ट, खिडकी बंद कर. क्लोज द विंडो. क्लोज द विंडो. नेक्स्ट, मी ते करायला तयार आहे. मी ते करायला तयार आहे. आय एम विलिंग टू डू इट. आय एम विलिंग टू डू इट. ते एकमेकांशी बोलत आहेत. ते एकमेकांशी बोलत आहेत. दे आर टॉकिंग टू ईच अदर. दे आर टॉकिंग टू ईच अदर. नेक्स्ट, तो अजूनही बरा नाही. तो अजूनही बरा नाही. ही इज स्टील नॉट वेल. ही इज स्टील नॉट वेल. नेक्स्ट, असे करू ते चांगले आहे. डू दॅट इट्स नाईस. डू दॅट इट्स नाईस. फ्रेंड्स, आय होप हा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगाचा ठरणार आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.